तर बघा आज येणार होती माझी पुतणी जेवण्यासाठी. मग म्हणलं आता काय करावं स्पेशल, तर ती म्हणली मला थापी वडी करा मोठी. मग म्हणलं चला आपण थापी वडी करावं. मग सगळा स्वयंपाक करून घेतला बघा, बाजूला ठेवला. मग शेवटी थापी वडी करायला घेतले. एकाच कढईमध्ये मेथीची भाजी वगैरे सगळं करून घेतले, दुसऱ्या भाज्या पण करून घेतल्या. वांग्याची ते बाजूला काढून ठेवले. आणि नंतरनं कढईमध्ये बघा लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, ओवा आणि जिरे मस्त मिक्सरमध्ये वाटून घेऊन अशी फोडणी दिली बघा. आणि पाणी उकळत आलं की मग बेसन पीठ टाकले बघा थोडं थोडं, कारण थोड्याच मला वड्या करायच्या होत्या, थापी वड्या जास्ती करायच्या नव्हत्या. थोडं थोडं पीठ टाकून मस्त असं हाटून घेऊन झाकून देऊन मग त्याची वाफ काढून घेतले बघा, मीठ वगैरे टाकून. म्हणलं चला म्हणजे म्हाळाच्या वेळेसच खाणं होतं, एरीवारी खाणं होत नाही. कधी कधी म्हणजे असं करून खाल्ल्यावर चांगलं, असं भजे वगैरे करून खाण्यापेक्षा अशी थापी वडी मस्त लागते बघा. छान वाफ देऊन असं मी पसरवून घेतले बघा. मस्त किचन कट्टा स्वच्छ करून तेल पुसून छान त्याच्यावर असं गरम असोस्तरच बेलण्याने लाटून घेतले, एकदम पातळ पातळ असे. आता कडा काढून घेणार आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये बघा ती रसपट करतो ना आपण आमटी, त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. छान अशा पातळ पातळ वड्या अशा मी कापून घेतले बघा. आणि तीळ टाकलं त्याच्यावर थोडंसं, चवीला छान लागते म्हणून. बघा अशा केल्या मग मी थापी वडे. कोणाला आवडते तशा थापी वड्या. मस्त चवीला एक नंबर झालत्या बघा. कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.